मी वारंवार सांगतो, आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा, म्हणजे पोरं इतिहास घडवतील. पण हल्ली आमची अडचण काय माहितीये का, आमच्याच मुलाला आम्ही घरात गाढवाशिवाय बोलावत नाही. आपलंच आहे ते. का हो? अडचण काय आहे मला सांगा. तुम्हाला माहितीये, महाराष्ट्रातल्या सगळ्या घाट रस्त्यांचा शोध गाढवाने लावला आहे. महाराजांच्या काळात मावळे गाढवाच्या गळ्यात घंटा बांधायचे, त्याला डोंगरात सोडून द्यायचे आणि त्या घंटेच्या आवाजाच्या मागं मागं जायचे. खाली उतरल्यावर लक्षात यायचं गाढवाला अत्यंत जवळचा मार्ग काढलाय. महाराष्ट्रातले 62 घाट रस्ते गाढवाने शोधले. मग गाढवाकडे जर असा असामान्य गुण आहे, तर आपल्या मुलाला आपण गाढव म्हणतो, त्याच्यात सुद्धा असा एखादा असामान्य गुण असू शकेल का नाही? त्याचा शोध घेतलाय का? त्याचा विकासासाठी वापर केलाय? सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली आहे? ही सगळ्यात महत्वाची एक गोष्ट कायम लक्षात असू, आम्ही कसा संस्कार करतो, आम्ही त्याला विचार कसे देतो, त्याच्यावर त्याची जडणघडण होते, हे पहिलं लक्षात असू द्या. मुलं तुमचं ऐकत नाही, पण मुलं तुमचं अनुकरण करतात. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. तुम्ही काय करता हे ती बारकाईनं पाहत असतात, ती घडतात तुमच्या अनुकरणातनं, हे पहिलं लक्षात असू.